बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम। 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला। जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रोता वक्ता श्री राम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। बहु चांगले नाम या राघवाचे। अति साजिरे
करी मूळ निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवा हेची कैवल्य साचे जीवा मानवा हेची कैवल्य साचे जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून आज या दुग्ध शर्करा योगामध्ये या पावन भूमीत ब्रह्मचैतन्यांचे जिथे अधिष्ठान आहे अशा आमच्या ब्रह्मचैतन्य कृपांकित जाधव साहेबांच्या या वास्तूत उपस्थित सर्व आदरणीय गुरुबंधू भगिनी सर्वांना व्यासपीठावरून माझं सप्रेम वंदन। आमचे आदरणीय सोनाबुवा आमच्या प्रेमाखातर भल्या पहाटे गडावरून खाली उतरले आणि आज त्यांची देखील उपस्थिती आम्हाला लाभली। आपण सर्व नामसाधक मंडळी एक प्रकारे ही एक नाम चळवळ आपली चालू आहे। मला आता थोडक्यामध्ये आपल्या सर्व कार्याचा परिचय सोनाबुवा आणि जाधव साहेबांनी करून दिला। सरांनी देखील विस्ताराने आपण करत असलेल्या ही नामसाधना आणि हे सगळं ऐकल्यानंतर खरोखर ब्रह्मानंद महाराज इथं का स्थापन झाले याचं कारण कळतं। कारण जेथे नाम तेथे माझे प्राण आणि आपण अत्यंत मनापासून हे नामस्मरण करत आहात त्यामुळं श्री महाराजांना देखील या वास्तूमध्ये निवास करावासा वाटतोय। सज्जनो त्यामुळं काय बोलायचं काय चिंतन करायचं हे माझ्या मनामध्ये काही नव्हतं, पण इथं आल्यानंतर असं वाटलं की केवळ नामासाठीच नामापुरतच आणि नामाविषयीच आपल्याशी संवाद करावा। कारण नामाच्या पलीकडे या कलियुगामध्ये खरोखर आत्मोद्धाराचं कुठलंही साधनच उपलब्ध नाही आहे। त्या नाम साधनेला आपल्याला अधिक पुष्टी मिळावी, आपण करत असलेली साधना किती सर्वश्रेष्ठ आहे याचा आपल्याला देखील अनुभव यावा यासाठी हा सगळा शब्द प्रपंच आहे। आपण नामधारणा आपली दृढ आहेच, पण तरी देखील या नामामध्ये आपल्याला अधिक विशेष रस यावा, प्रेम यावं यासाठी या निरूपण सेवेचा आपण स्वीकार करावा। समर्थांनी मला नेहमी माझ्या संकट समयी ते धावून येतात त्याप्रमाणे ते आज मनाच्या श्लोकाच्या आधाराने माझ्या हृदयात प्रविष्ट झाले आणि म्हणाले, बाळा बहु चांगले नामया राघवाचे अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे करी मूळ निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवा हेची कैवल्य साचे। नामाचं महात्म्य सांगणारा समर्थांचा हा श्लोक सज्जनो उपलब्ध वेळेमध्ये या नाम महतीच्या विषयी आपण थोडंसं चिंतन करूया। बघा आजच्या काळामध्ये आपण जाहिराती बघतो होय की नाही, खूप सुलभ आहे, स्वस्त आहे, इफेक्टिव्ह आहे, अशा पद्धतीने आपल्याला अनेक गोष्टी जाहिरातीच्या माध्यमातून खपवल्या जातात। पण या जाहिरातींमध्ये एक फसवेपणा असा असतो की खाली कंडिशन्स अप्लाय असं लिहिलेलं असतं बघा, आणि त्यामुळे बहुतांश अशा फसव्या जाहिरातींमध्ये आपण पडलो की आपल्या पदरामध्ये काही पडत नाही हे आपल्या लक्षात येतं। संतांनी मात्र
या नामाची ऍडव्हर्टाईज आमच्याकडे या श्लोकाच्या आधाराने केलेली आहे. पण याला कुठलीही कंडिशन अप्लाय नाहीये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांनी ते ऍडव्हर्टाईज करण्याचं कुठलंही मूल्य घेतलेलं नाहीये. तिसरी गोष्ट, त्यांनी त्या प्रॉडक्टला स्वतःवरती वापरून बघितलंय आणि त्या नामाच्या आधाराने जेव्हा त्यांना जाणीव झाली की कलियुगामध्ये या नाम साधनेशिवाय आत्मोद्धाराचा दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही, त्यावेळेला या संतांनी एकमुखाने या नाम साधनेवरती शिक्कामोर्तब केलाय. आणि बघा, आजच्या या जाहिरात युगामध्ये नामाची किती अंग आम्हाला या श्लोकामध्ये सापडतात, किती गुणधर्म सापडतात. बहु चांगले, साधं सुद्धा नाही, अत्यंतिक चांगलं, हा पहिला गुणधर्म. आपण या एकेका गुणधर्माचा विचार करूया. पण निदान किती ऍट्रिब्यूट्स, किती विशेषण या नामाला दिलेली आहेत. बहु चांगले, अतिशय चांगलं नाम या राघवाचे. अति स्वल्प, अति साजिरे, अत्यंत सुंदर आहे. अति साजिरे. पुढचा काय गुणधर्म आहे तिसरा? स्वल्प, अतिशय छोट आहे. कारण राम हे केवळ 2 अक्षराचा हा मंत्र. अति साजिरे, स्वल्प, म्हणायला अत्यंत सोपा, सोपे. चौथा गुणधर्म आणि सगळ्यात महत्वाचं, फुकाचे, फ्री, मोफत. अति साजिरे, स्वल्प, सोपे, फुकाचे. पहिल्या गुणधर्मामध्ये म्हणाले अति चांगले नाम या राघवाचे. किती एका श्लोकामध्ये नामाविषयी संतांनी कळकळ द्यावी बघा आपल्याला. पुढचा गुणधर्म काय? आमच्या लोकांना जेव्हा अशा ऍडव्हर्टाईज लक्षात येतात ना, तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न मनामध्ये येतो, त्यावर सगळं चांगलं आहे म्हणताय, सुंदर आहे म्हणताय, सोपं आहे म्हणताय, छोटं आहे म्हणताय आणि फुकटही म्हणताय, पण काम करतं का मग? समर्थ म्हणतात, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे. वापरून बघा. ती आहे ना कुठली ऍडव्हर्टाईज, पहिले इस्तेमाल करे, काय ते, हाँ फिर विश्वास करे. संत म्हणतात तुम्ही वापरून बघा, तुम्ही घेऊन बघा. करी मूळ निर्मूळ घेता भवाचे. 100% गुणकारी औषध आहे. कितवा गुणधर्म झाला मी तर मोजणं विसरून गेलो. मला वाटतं एका 4 ओळीच्या श्लोकामध्ये नामाच्या विषयी हा जवळजवळ 6वा गुणधर्म समर्थ सांगतात. करी मूळ निर्मूळ घेता भवाचे. जीवा मानवा हेच कैवल्य साचे. तुझं कल्याण, तुझा आत्मोद्धार, तुझी सद्गती, हे सगळं काही या नामानेच तुला प्राप्त होणार आहे. हा नामाचा, या श्लोकाचा हा साधा सरळ अर्थ समर्थ सांगतात. एकदा मोजा बरं किती गुणधर्म सांगितले. बहु चांगले, अति साजिरे, स्वल्प, सोपे, फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे. 6 गुणधर्म समर्थांनी या एका श्लोकामध्ये नामाचे आपल्याला सांगितले. आता आपण याचा थोडासा भावार्थ श्री ब्रह्मचैतन्यांच्या दृष्टिकोनातून बघूया. बघा, या कलियुगामध्ये नाम साधनाच का? मला परवाच आता दादांनी आमच्या उल्लेख केला ना पॉडकास्ट मध्ये, एकाने प्रश्न विचारला की दादा तुम्ही फक्त नाम साधनेवरतीच का बोलता, बाकीची साधनं गौण आहेत का? शास्त्रामध्ये तर अनेक मार्ग आहेत. ज्ञान मार्ग आहे, कर्मयोग आहे, योग मार्ग आहे. मग आम्हाला हे सगळे मार्ग उपलब्ध असताना फक्त आपण नाम साधनेचाच पाठपुरावा का करावा? दुसरे मार्ग वापरले तर चालणार नाहीत का? बघा, समर्थांचा एक श्लोक आहे, बहुतान परी संकटे साधनाची
व्रते दान उद्यापने ते धनाची, दिनाचा दयाळू मनी आठवावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा, बहुदान परी संकटे साधनाची. अनेक साधन उपलब्ध आहेत, नो डाऊट. ही सगळी साधनं करू नका असं संतांचं म्हणणं नाहीये. आज आपण इथं जगदंबेच्या अधिष्ठानावरती या शतषंडीच्या या अतिशय सुंदर अशा मंगलक्षणी नामाची महती गातोय. मला वाटतं खऱ्या अर्थाने जगदंबा आमच्यावरती प्रसन्न झाली आहे म्हणून आपण नामाची महती गातोय. बघा, बहुदान परी संकटे साधनांची. अनेक साधनं आहेत, पण ही सगळी साधनं या कलियुगामध्ये एक प्रकारे संकट रूपानी आहे. व्रते दान उद्यापने हे सगळं करा, पण ती कशी आहेत? ते धनाची. सगळ्याला पैसा पाहिजे, वेळ पाहिजे, शारीरिक स्वस्थता पाहिजे, मानसिक अनुकूलता पाहिजे, मनुष्यबळ पाहिजे. आणि एवढं सगळं करूनही ते कार्य सफल होईलच याची काही खात्री देता येत नाही. आमचे गोस्वामी तुलसीदास त्यामुळे एक फार सुंदर वाक्य म्हणतात. सगळं रामायण त्यांनी सांगितलं 7 सोपानांमध्ये, 1064 दोह्यांमध्ये सगळं रामायण सांगून झालं. आणि कसं असतं माहिती ना, आपल्याकडं जुन्या काही पत्र यायची आणि सगळं पत्र लिहून झालं की खाली ताजा कलम म्हणून आपण लिहायचो. बघा, टाक यायचं नाही बरं का, टाक ताजा कलम. काय असायचा ताजा कलम? काहीतरी शेवटी आठवायचं आणि ते आपण तिथे लिहायचो. तसं आमच्या गोस्वामी तुलसीदासांनी सगळं रामायण सांगितलं आणि शेवटी ताजा कलम लिहिला. काय म्हणाले? एही कलिकालन साधन दूजा, जोग यज्ञ जप तप व्रत पूजा. या कलियुगामध्ये दुसरं कुठलंही साधन नाही रे मित्रांनो. मी तुम्हाला ताजा कलम सांगतोय, सगळा ग्रंथ संपत आलाय, शेवटी सांगतोय या कलियुगात दुसरं कुठलंही साधन नाही. जोग म्हणजे योग, यज्ञ म्हणजे यज्ञ, जप तप व्रत पूजा यापैकी कुठलंही साधन भगवत साक्षात्कारासाठी या कलियुगामध्ये परिपूर्ण नाहीये. हे करू नका असा अर्थ नाहीये. आम्ही आळंदीला 9 दिवस ही साधनं नामामध्ये कशी सामावलेली आहेत याचं 50 तास चिंतन करत होतो. की नामामध्ये जप कसा आहे, नामामध्ये तप कसं आहे, नामामध्ये व्रत कसं आहे, नामामध्ये पूजा कशी आहे, नामामध्ये यज्ञ कसा आहे. यज्ञानाम जप यज्ञोस्मी. जेव्हा भगवंत विभूती योगामध्ये सांगतो की मी यज्ञ रूप आहे, नाम हेच यज्ञचं रूप आहे या कलियुगामध्ये. तर गोस्वामी तुलसीदास म्हणतात एही कली कालन साधन दूजा, जोग यज्ञ जप तप व्रत पूजा. मग करायचं काय आम्ही? राम ही सुमिरिय गाय राम ही संतत सुनिय राम गुण ग्राम ही. सतत माझ्या रामाला गा, सतत माझ्या रामाची कथा ऐका आणि सतत निरंतर राम स्मरणामध्ये राहा. हा एकमेव मार्ग गोस्वामी तुलसीदासांनी देखील सांगितलाय की तुमच्या उद्धारासाठी हा एकच मार्ग आहे. त्यामुळे आपण इतर साधनांचा अव्यय करत नाहीये. नाम हे स्वतः असे एक परिपूर्ण साधन आहे की नामामध्येच ही सगळी साधनं अंतर्भूत आहेत. नामामध्येच जप तप व्रत पूजा यज्ञ सर्व काही सामावलेलं आहे. ते सांगायला गेलो तर फार मोठा विस्तार होऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला मी सूत्र देतो की नाम हे परिपूर्ण असं साधन आहे. नामाला वेगळं आणखी कुठल्या साधनाची गरज नाही. आणि हे करताना व्रते दान उद्यापने ते धनाची, याची कशाची गरज नाही. मग काय करायचंय? दिनाचा दयाळू मनी आठवावा. बस काहीच न करुणी प्राणी, राम नाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी, भक्ताला की सांभाळी.
ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. किती संतांनी सांगावं नामाचं महत्व. या श्लोकामध्ये समर्थ देखील आम्हाला तेच म्हणतात की बहु चांगले. काय असेल याहून चांगलं. एक आजच्या काळामध्ये बघा डॉक्टरांकडे गेलो की ब्लड रिपोर्ट दाखवला की ते म्हणतात व्हिटॅमिन डेफिशियन्सी आहे, हे कॅल्शियम कमी येते कमी येते कमी येते कमी आहे. मी तुम्हाला एक गोळी देतो, ही गोळी दररोज घ्या, यामध्ये सगळे तुमचे मिनरल्स भरून निघतील. ती एक आपण गोळी घेतो, सगळ्या प्रकारची मिनरल्स आपली भरून निघतात. नाम हे एक अशी गोळी आहे की ज्याच्यामध्ये जप तप व्रत पूजा यज्ञ याग सगळ्याच पुण्यांश या संतांनी आम्हाला भरून दिलेला आहे. प्रातःकाळी माध्यान काळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे श्रीराम. आमचे समर्थ देखील डॉक्टर सारखं प्रिस्क्रिप्शन लिहून देतात बरं का. डॉक्टर लिहितो ना ही एक गोळी सकाळी घ्या, ही एक दुपारी घ्या आणि एक रात्री घ्या. कसं नित्यनेम प्रातःकाळी माध्यान काळी सायंकाळी नामस्मरण. तुमचा रोग जरा जास्त आहे, सर्व काळी करीत जा. बहु चांगले. एका गोळीमध्ये सगळ्या साधनांचं तप सगळ्या साधनांचं पुण्य एका नामामध्ये आपल्याला दिलंय. मला सांगा यापेक्षा चांगलं काय असू शकेल. आणि हे बहु चांगले नाम कुणाचं आहे. माझ्या रामाचं नाम आहे. काही लोक प्रश्न विचारतात, दादा आम्ही दत्ताचं नाम घेतलं तर नाही चालणार का, आम्ही जगदंबेचं नाम घेतलं तर नाही चालणार का, आम्ही महादेवाचं नाम घेतलं तर नाही चालणार का, विठ्ठलाचं नाम घेतलं तर नाही चालणार का. बघा या सगळ्या नामांचं स्वातंत्र्य राम नामामध्ये आहे. तुम्ही कुठलंही नाम घ्या, त्यातून तुम्हाला तेच प्राप्त होणार आहे जे राम नामाच्या आधाराने तुम्हाला प्राप्त होतं. या राम नामामध्ये 3 अक्षर आहेत, र आ आणि म. या राम नामाच्या आधाराने सज्जनो काय होतं गोष्ट. मी तुम्हाला का म्हटलं की हे नाम इफेक्टिव्ह आहे का, परिणामकारक आहे का, तर करी मूळ निर्मूळ घेता भवाचे. हा संतांचा अनुभव आहे. कसं करतो राम नाम, कशा पद्धतीने आमच्या अंतःकरणामधला हा भव कमी करतो, आमच्या अंतःकरणामध्ये असलेली ही चिंता काळजी दूर करतो. मला सांगा आपण आता रामनाम काही वर्ष नियमाने घेत आहात. तुमच्यापैकी किती जणांना रामनामाच्या आधाराने काळजी कमी झालीये, चिंता कमी झालीये याचा अनुभव आलाय. जरा हात वरती करा बरं. बहुतांश लोकांना आलाय. मग हे काय आहे, कुठलं औषध आहे, या औषधामध्ये असं काय आहे. आमच्या माता भगिनींची नेहमी माझ्याकडे आली की कधी कधी तक्रार असते, अहो काय सांगायचं दादा, आमचे हे म्हणजे ना जमदग्नीच दुसरे, इतके संतापायचे, पण आता हे गोंधळाला जायला लागले, जप करायला लागले, फार शांत झाले बरं का 2 वर्षापासून. अरे हे काय होतं नेमकं. असं कुठली गोळी हे समर्थ रूपी संत आम्हाला देतात की या नामाच्या आधाराने आम्ही एवढे बदलून जातो. बहु चांगले तर आहेच, पण या नामामधले हे वेगवेगळे गुणधर्म आम्हाला समजून घेतले पाहिजे. करी मूळ निर्मूळ घेता भवाचे. हा परिणाम आपण ही फलश्रुती पहिले समजून घेतली पाहिजे. कारण कुठल्याही श्लोकामध्ये पहिले फलश्रुती समजली की श्लोक ऐकायला आणखीन आनंद होतो की हे केल्याने हे होतं हे होतं हे होतं. हे जेव्हा आम्हाला सांगितलं जातं ना तेव्हा जास्त आनंद येतो. नामस्मरणाने हा भवरोग नाहीसा होतो. कारण राम या अक्षरामध्ये र आ आणि म हे 3 अक्षर सामावलेली आहेत राम या शब्दात. यातील र जे आहे हे अग्निबीज आहे. आ जे आहे हे आदित्य म्हणजे सूर्य बीज आहे. म्हणजे राम नामाच्या उपासनेमध्ये गायत्री उपासना सामावलेली आहे. तुम्हाला वेगळी गायत्री उपासना करायची गरज नाही.
अग्निबीज आहे, आदित्य बीज आहे, आणि जो म आहे हे मकार हा चंद्राचं बीज आहे. म्हणजे काय होतं माहिती का, जेव्हा तुम्ही एकदा राम म्हणता ना, शास्त्रज्ञांनी असा प्रयोग केलेला आहे, आमचे आदरणीय चंद्रधने दादांनी तो विटनेस केलेला आहे की जेव्हा एकदा राम म्हणता, फक्त राम हा शब्द म्हटला की 10,000 हर्ट्झ एवढी एनर्जी तयार होत असते. 10,000 हर्ट्झ फार मोठी एनर्जी आहे. राम नाम ही एक विलक्षण ऊर्जा आहे, कारण या राम नामामध्ये तुम्ही एकाच वेळेला सूर्य, अग्नी आणि चंद्रमा या तिन्ही बीजांची उपासना करता. आणि हे बीज तुमच्या आतमध्ये जाऊन काम करायला लागतं. तुम्ही जितकं परिणामकारक रामनाम घेत राहाल, जितकं निरंतर घेत राहाल, जितकं नित्यनेमाने घेत राहाल, तितकं तितकं तुम्हाला या बीजाचं गणित तुमच्या आतमध्ये उलगडलेलं दिसतं. त्यातलं अग्निबीज जे आहे ना, ते त्याचा स्वभाव आहे जाळून टाकण्याचा. राम नामातलं अग्निबीज काय करतं, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय, जळोनी जाय, संत चरण रज लागता सहज. राम नामातलं अग्निबीज तुमच्या आतमधल्या या वासना, ज्याच्यामुळे तुम्हाला संताप येतोय, क्रोध येतोय, विकार निर्माण करतंय, या वासनांना ते जाळायला सुरुवात करतात. आणि त्यामुळं सज्जनो तुमच्यामध्ये स्थित्यंतर होतं की मी जसा होतो त्याच्यापेक्षा फार वेगळा बदलत बदलत चाललेलं आहे. माझं मला स्वतः जाणवायला लागतं. 4 लोकांना तर कळतच, पण बाकीच्या लोकांना देखील आणि आपल्या स्वतःला देखील कळतं की हे राम नाम घेतल्यापासून माहित नाही माझ्या आतमध्ये मला एक स्थित्यंतर जाणवू लागलाय. कदाचित ही प्रक्रिया खूप स्लो असेल, पण एक निश्चित आहे की एक टाकलेलं पाऊल पुन्हा खाली घसरत नाही. हे रामनामाचं शाश्वतपण आहे. त्यामुळे रामनामातून अग्निबीज तुमच्या हृदयातला हा असलेला वासनांचा एक जळमट जाळून टाकतं. मग आदित्य येतं. आदित्य काय करतं, सूर्याचं काम काय आहे, प्रकाश देणं. तुमच्या हृदयामध्येच विवेक बुद्धीचा प्रकाश राम नामाने पडायला लागतो. तुम्हाला आतूनच सगळ्या प्रक्रिया जाणवायला लागतात. तुमचं मनच तुमच्याशी संवाद करू लागतं. तुमच्या आतमध्ये सतसत विवेक बुद्धी तुमच्याशी बोलू लागते. आमच्यासारख्या निरूपणकारांना सोनाभवन याचा अनुभव आहे. आम्ही व्यासपीठावर बसलो की आमच्या आतमधून तो विचारांचा झरा वाहू लागतो. शब्दांच्या आधाराने तो झरा प्रगट होऊ लागतो. यामध्ये आम्ही सगळे निमित्त असतो. आम्ही जी काही अल्पस्वल्प नामसाधना केली, त्या नामसाधनेमधून जे हे आदित्य आमच्या आतमध्ये प्रगटला, त्या आदित्याचा प्रकाश असतो जो शब्द रूपाने बाहेर यायला सुरुवात होते. त्यामुळं रामनामामध्ये अग्नी आहे, रामनामामध्ये सूर्याची उपासना आहे, आणि रामनामाचा तिसरा सगळ्यात मोठा गुणधर्म आहे तो म्हणजे रामनामामध्ये चंद्राचं मकार बीज आहे. चंद्रमाचं एकच कार्य आहे, शीतलता प्रदान करणं. आणि मला सांगा, रामनाम घेतल्याने संकट कदाचित आमच्या आयुष्यातली संपली नसतील, पण या संकटांमध्ये असतानाही मनाचं समाधान मात्र आमचं निश्चित टिकतंय की नाही. कितीही अडीअडचणी आल्या, महाराज आहेत ना, बघतील ना, ते जे करतील चांगलंच करतील, योग्यच करतील. आणि एखादी घटना मनाविरुद्ध घडली तरी असू दे, रामाची इच्छा, काही हरकत नाही. अरे हे कुठून येतं? हे तुम्हाला शाळेत शिकवलं होतं का? सासूबाईंनी शिकवलं? घरच्यांनी शिकवलं? नाही. हे तुमच्या आतूनच समाधानाची भूमिका येते. हे समाधान आतून येतं, कारण तुम्ही ज्या रामनामाची उपासना करताय त्यामध्ये हा मकार म्हणजे चंद्रमा आतमध्येच दडलेला आहे. त्यामुळे रामनाम घेतलं की अग्नी, सूर्य आणि चंद्रमा हे तिन्ही एकाच वेळेला आतमध्ये कार्य करतात. आणि हे जेव्हा तिन्ही एकत्र कार्य करतात तेव्हाच करी मूळ निर्मूळ घेता भवाचे. तेव्हाच तुम्हाला हा भवरोग अंशात्मक रित्या कमी होताना दिसतो. अंशात्मक. तुम्ही
चमत्कार नका करू की दादा दररोज एक माळ केली तर जाईल का, असं नाही होत. नाम स्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर राम नामे नासती. यासाठी निरंतरता अपेक्षित आहे. आणि मला फार आनंद आहे की तुम्ही मंडळी निरंतर नामस्मरणाचा प्रयत्न करता. आता मला सर सांगत होते 30,000चा संकल्प करून नामस्मरणाला बसतात व्यक्ती काही प्रतिदिन करण्याचा, आणि तो पूर्ण करताय. हे फार सुंदर आहे, कारण की निरंतरता नामस्मरणाची ही अत्यावश्यक आहे. अशी ही नामस्मरणाची निरंतरता जर तुम्ही ठेवली तर करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, ही स्थिती तुम्हाला प्राप्त होईल. आणि मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही कुठलंही जरी नाम घेतलं, महादेवाचं घेतलं, दत्तात्रयाचं घेतलं, जगदंबेचं घेतलं, किंवा तुमच्या गुरुनी तुम्हाला कुठलं वेगळं नाम दिलेलं असलं, तरी प्रत्येक नामाची फलश्रुती या 3 बीजांच्या उत्पत्तीमध्ये होते. कुठलंही नाम तुमच्यातला अग्नी, तुमच्यामधला सूर्य आणि तुमच्यामधला चंद्र प्रज्वलित करतो. आणि हे 3 बीज म्हणजे रामनाम आहे, र, आ आणि म. त्यामुळे कुठल्याही नामाचा मूळ बिंदू रामनाम आहे. तुम्ही जर ते घेत असाल उत्तमच आहे, पण ते घेत नसला तरी त्या नामाला जे तुमच्या गुरुनी तुम्हाला दिलेलं आहे त्या नामाच्या आधाराने जरी तुम्ही गेला तरी डेस्टिनेशन हेच आहे. गोंदवल्याला तुम्ही इकडून आमच्या पुण्याहून येताना लोणंद मार्गे आला काय किंवा सातारा मार्गे आला काय, पोहोचणार शेवटी गोंदवल्यालाच आहात. तसं तुम्ही कुठल्याही नामाने जरी गेला तरी परिणाम तुम्हाला तो शेवटी हाच प्राप्त होणार आहे. आणि बघा एवढी परिणामता नामाने आपल्याला मिळते, आणि ते किती सुंदर आहे ना, अति साजीर आहे, अतिशय सुंदर आहे. बघा रामनाम घेणारी व्यक्ती आहे ना, देहाच्या आधाराने त्याचं सौंदर्य कसंही असो, पण माझा अनुभव असा आहे की नाम घेणारी व्यक्तीची प्रसन्नता त्याच्या चेहऱ्यावरती आपल्या विशेषत्वाने दिसते. बघा नामाशिवाय तुम्ही किती मोठा मेकअप करून या, त्याने तुमच्या प्रसन्नतेची कदाचित ओळख होणार नाही. पण नाम घेणारी व्यक्ती कदाचित अतिशय साधी राहणी असेल. या कथेच्या निमित्ताने आम्ही अनेक गावोगावी जातो, अनेक लोकांना भेटतो, अनेक नामसाधकांना बघतो, आणि तेव्हा लक्षात येतं की काय नामाचं वैभव आहे. अति साजीर आहे, अत्यंत सुंदर. नाम तर सुंदर आहेच, पण नाम घेणारा देखील त्या नामाच्या आधाराने अतिशय सुंदर होतो, प्रसन्न होतो. आणि ही प्रसन्नता संसर्गजन्य आहे बरं का. त्या व्यक्तीच्या सान्निध्यात तुम्ही जाऊन बसला की तुम्ही देखील प्रसन्न होता. कारण की हे सौंदर्य केवळ शब्दांपुरतं नाहीये. त्याची परिस्थिती कदाचित मध्यम असेल, प्रारब्धानुसार कदाचित अर्थार्जन एवढं नसेल, पण त्यामध्ये देखील तो अतिशय डौलदार पद्धतीने, रुबाबदार पद्धतीने राहतो. आमचे महाराजच असे होते. महाराज गोंदवल्याला राहायचे, त्यांचा एक फरगुल होता, फाटका होता, 10 ठिकाणी ठिगळं होती त्याला, पण महाराज तो फरगुल घालून गोंदवल्यामध्ये असे चालायचे जणू काही एखाद्या चक्रवर्ती सम्राट गोंदवल्यात चालत असावा. ते फक्त महाराज नव्हते, ते खरोखर चक्रवर्ती सम्राट महाराज होते. त्यामुळे नाम तुमच्यामध्ये कधीही दैन्यपणा आणू देत नाही. तुम्ही जसे असाल तसे आनंदी राहता, तृप्त राहता. आणि बघा एखादा खूप श्रीमंत आहे, पण जर तो आषाढभूत असेल ना तर त्याच्या इतका गरीब कोणी नाही बघा. आणि एखादा असू दे माझ्याकडे जेवढं आहे तेवढं मला पुरेसं आहे या भूमिकेमध्ये राहत असेल तर त्याच्या इतका जगामध्ये श्रीमंत कोणी नाही. नाम तुम्हाला हे साजिरे पण देऊन टाकतं. काय करतं नाम म्हणजे गोस्वामीजी फार सुंदर सांगतात. काय करतं नाम? एक छत्रु एक मुकुट मनी सब बरननी पर दो तुलसी रघुबर नाम के बरन बिराजत जो. राम नामाला गोस्वामीजींनी फार उंचीवरती घेऊन ठेवलंय. एक छत्रु एक मुकुटमणी. चक्रवर्ती सम्राटाची खूणगाठ काय असते? त्याच्या डोक्यावरती छत्र असतं, त्याच्या मस्तकावरती मुकुटमणी असतो. गोस्वामीजी म्हणतात हे जे छत्र आहे ना नाम साधकाच्या, रा हा जो रफार येतो राचा, त्या रा मधला रफार हे त्याचं छत्र आहे, आणि म हा त्याचा मुकुटमणी आहे.
असा राम 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 श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणता 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 तो स्वानंद सुखाचा सम्राट होतो. तुम्ही तुमच्या हृदयावरती राज्य करता. तुमच्या प्रसन्नतेला आनंदतेला दुसरा कोणीही गरजेचा नसतो. तुम्ही तुमच्या आनंदामध्ये राहण्याचं सुख. तुमचे बाबा वेलसर एक गोष्ट सांगायचे. एका ग्रीक मध्ये एका राजाने दवंडी पिकवली की आपल्या राज्यामध्ये माझ्यापेक्षा सुखी कोण आहे हे शोधून काढा. सगळे जण विचारायला लागले की राजा तुझ्यापेक्षा सुखी कोण आहे आम्ही शोधतो. खूप जणांना विचारलं पण नाही बाबा आम्ही असं आहे आमचं तसं आहे आमचं तसं आहे. कोणीही सांगायला तयार नाही की मी राजापेक्षा सुखी आहे. एक माणूस गरीब माणूस तो म्हणाला हो म्हणे मी सर्वात सुखी आहे जगामध्ये. राजाला मोठं कुतूहल वाटलं. कुठं राहतो म्हणे अरे काही नाही एका झोपडीत राहतो तिकडे एका गावामध्ये. काही नाही म्हणे दादा. पण राजा पण तो म्हणतो मी सगळ्यात जास्त सुखी. राजा म्हणाला मला बघितलं पाहिजे याच्याकडं. राजा भल्या पहाटे त्याच्याकडे गेला. सकाळचा सूर्योदय होत होता. कोवळं ऊन पडत होतं. थंडीचे दिवस जे संपले होते. हा गरीब माणूस आपला कोट घालून बाहेर ऊन खात बसला होता. राजा त्याच्या समोर जाऊन ऐटीत उभा राहिला. मी ऐकलंय तुम्ही माझ्यापेक्षा सुखी आहात. हो म्हणे मी तुझ्यापेक्षा सुखी आहे. कुठल्या प्रांताचे राजा आहात म्हणे तुम्ही. तो म्हणाला मी माझ्या स्वानंद सुखाचा सम्राट आहे. स्वानंद सुखाचा सम्राट हो म्हणे. म्हणे मी तुमच्यासाठी काय करू शकतो म्हणे जरा बाजूला हो तुझ्यामुळं माझ्या अंगावरती सूर्याचे ऊन पडत नाही. हा स्वाभिमान जगाकडून काहीही न मागण्याची ही एक स्थिती आहे ना. हे या नामाचं साजिरपण आहे बघा. आणि ते तुम्हाला मिळतं. कोणा मागू नका काही ही जी महाराजांची जी उक्ती आहे ती उक्ती राम नामाने एका जीवाला प्राप्त होते. आणि मग जर तुम्हाला कशाचीच अपेक्षा नाही कोणाकडून मग मुलं बाळ मनासारखी आहेत नाही आहेत. सून मनासारखी वागते सासू मनासारखी वागते. काहीही गोष्ट तुमच्या या स्वानंद सुखाच्या मध्ये येऊ शकत नाही जर तुम्ही निरंतर रामनामामध्ये असाल तर. ही वृत्ती आपल्याला रामनामाने तयार करता येते कारण ते स्वतः साजीर आहे. आणि तो घेतो त्याला देखील तो साजीर करून टाकतो. अति साजीर आहे. आणि घ्यायला जर तो मंत्र फार मोठा असेल ना ते काही काही संप्रदायामध्ये इतका मोठा मंत्र देतात की तो मंत्र घेता घेता तो मंत्रच विसरायची वेळ येते. तरी नेमका मंत्र काय दिला होता. पण आमच्या महाराजांना माहिती होतं की माझ्याकडे येणारे सगळे प्रापंचिक हे सामान्य बुद्धीचे आहेत. दीन आहेत. अशा दीनांचा मी दास आहे. त्यांची सेवा करण्यासाठी मी बसलोय. त्यामुळे या दीन दासाने आम्हाला असा मंत्र दिला की जो आम्ही विसरायचा म्हटलं तरी विसरता येत नाही बघा. अति साजिरे स्वल्प अगदी सोपा अगदी सोपा. पूज्य भाऊसाहेब आयुष्याच्या अंतिम टप्प्यात महाराजांना म्हणाले महाराज 13 अक्षरी मंत्र म्हणता येत नाही हो. तेवढी जीभ उचलली जात नाही. महाराज म्हणाले काही हरकत नाही. राम 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 म्हणा बस. राम 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 दुसरं काही म्हणायची गरज नाही. हो किती सोपा असावा मंत्र. किती स्वल्प असावा. आमचे वाल्मिकी नारायण देवर्षी नारदांनी अनुग्रह दिला. राम राम म्हणत राहा. आता आयुष्यभर दरोडेखोरापणामध्ये आयुष्य गेलेलं राम नाम लक्षात राहायला तयार नाही. गेल्यानंतर लक्षात पडतो आठवते काय सांगितलं त्यांनी. मरा 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 सांगितलं आणि म्हणत राहिले मरा 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 म्हणता म्हणता राम 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 कधी झालं कळालं नाही. कुठला मंत्र असा आहे जो दोन्ही बाजूनी म्हटला तरी इफेक्टिव्हली काम करतो. आहे कुठला मंत्र. ते पेपरमध्ये कोडी असतात ना असं कुठलं गाव आहे ज्याच्यामध्ये शहर आहे ज्याच्यामध्ये काना नाही वेलांटी नाही तरी डोकं खाजवून बसावं लागतं. कुठलं आहे. पण आपल्या मंत्राची गंमत अशी आहे की कसाही म्हटला तरी अति साजिरे स्वल्प एकदम छोटा आहे. लक्षात ठेवायला अवघड नाही. लहान मूल देखील म्हणू शकतं. बोबडं मूल बोलांमध्ये देखील राम म्हणू शकतं. म्हातारा माणूस विस्मृतीमध्ये गेला तरी देखील त्याला ते आठवतं. असे हे इतकं
इतकं इफेक्टिव्ह, इतकं चांगलं, सगळ्या गुणधर्मांनी परिपूर्ण, भवरोग काढून टाकणार असे हे रामनाम आहे. अति साजिरे, स्वल्प, सोपे, अत्यंत सोपं. सोपं म्हणजे कसं आहे, मी मगाशी जो श्लोक सांगितला 73 नंबरचा, की व्रते दान उद्यापने ते धनाची, बहुदान परी संकटे साधनाची. आता बघा, कुठलंही व्रत वैकल्य करायचं म्हटलं तर आता हे शतचंडीचा यज्ञ करायला घेतलाय, फार सुंदर आहे यज्ञ. जगदंबेची अपार कृपा असल्याशिवाय हा यज्ञ होऊच शकत नाही. मी देखील घरामध्ये नित्य नवचंडी करत असतो, त्यामुळे मला माहिती आहे. पण जाधव साहेब, एक यज्ञ करायचा म्हणजे किती तयारी, आठवडाभर गृहिणीची त्याच्याही आधीपासून तयारी चालू असते. किती वस्तू जमा करा, गुरुजींना शोधा, गुरुजींना बोलवा, मुहूर्त शोधा, अग्नी आहे की नाही बघा पृथ्वीवरती, सगळ्या गोष्टींची जमवाजमव करावी लागते, तेव्हा असे यज्ञ साकार होऊ शकतात. आणि या यज्ञामधून जगदंबा प्रसन्न होऊन त्या प्रसन्नतेतून काय करायचंय, नामाचीच ऊर्जा प्राप्त करायची. हे नाम आम्हाला थेट कुठल्याही प्रकारचं व्रत वैकल्य दान कदाचित तुम्हाला जमेल न जमेल, पण हे न करता देखील ते तुम्हाला संपूर्ण उपाधी राहील, संपूर्ण उपाधी राहील. सोपं म्हणजे काय, मला परवा कोणीतरी विचारलं, दादा नाममंत्र आणि नामस्मरण याच्यामध्ये फरक काय, नाममंत्र घेतला का नामस्मरण करायचं याच्यातला फरक काय. तर मंत्र घेतला की त्याला शुचिता आली. मंत्रामध्ये ज्याला ओंकार लावलेला असतो ती मंत्र विशेषतः जपताना खूप काळजी घ्यावी लागते. आसन पवित्र हवं, आचरण पवित्र हवं, शुचिता हवी, एका जागेवरती बसून गुरुच्या आज्ञेप्रमाणे निरंतर ते स्मरण करावं, त्याची माळ वेगळी असावी. हे सगळं नाममंत्राच्या अधीन आहे. पण ज्याला नामस्मरण करायचंय त्या नामाला मात्र कुठलंही सोहळं ओळं नाही, कुठल्याही प्रकारचं शुचिताची अपेक्षा नाही. स्नान केलं नाही तरी चालेल, म्हणून करू नका बरं का असं नाही म्हणत. सकाळी उठल्यानंतर समर्थ म्हणतायत की पुढे वैखरी राम आधी वदावा, म्हणजे तुम्ही दात घासण्याच्या आधी देखील राम नाम घ्यावा. समर्थांनी किती सोपं करावं आपल्यासाठी, अति साजिरे, स्वल्प, सोपे. सोपं म्हणजे कुठल्याही प्रकारची उपाधी नाही, कुठल्याही प्रकारची उपाधी नाही. स्त्रियांच्या बाबतीमध्ये मासिक धर्माची त्याला उपाधी नाही. आमच्या बंधूंमध्ये अनेकांच्याकडे सूतक लागतं. मला लोक विचारतात सूतकामध्ये रामनाम, अरे म्हटलं अवश्य घ्या, आणखीन वाढवा. कारण त्या सूतकामध्ये ज्या आत्म्यासाठी तुम्ही हे सूतक ठेवलेले त्याला आणखीन सद्गती मिळेल, पुष्टी मिळेल. त्यामुळे रामनाम हे अतिशय सोपं आहे. आणि आजच्या या कलियुगात मला सांगा, कुठलीच गोष्ट आम्हाला नित्यनेमाने करता येत नाही, कुठलीच गोष्ट. मग हे सोपं उपाधी साधन यासाठी दिलेलं आहे की तुम्ही कुठेही जरी निघाला तरी नामाला बरोबर घेऊन निघा, कुठेही निघाला तरी. पोळ्या लाटताना काय काम असतं दुसरं, हाताला लाटायचंय ठीक आहे, डोळ्यांना बघायचंय भाजली की नाही नीट हे बघायचंय. मुखाला काय काम आहे, उगीच तिकडच्या गप्पा मारण्यापेक्षा राम नाम घ्यावं. राम नामामध्ये पोळ्या भाजल्या तर तो स्वयंपाक होत नाही, तो प्रसाद होतो. लक्षात, प्रसाद होतो. ऑफिस मध्ये आहात, एक फाईल तपासून झाली, कारकून दुसरी फाईल आणायला गेलाय, 5-10 मिनिटं मध्ये वेळ आहे, काय करायचंय, मोबाईलचा व्हॉट्सअप चेक करण्यापेक्षा 2 माळा जप केला तर. गाडी चालवताय, हाताला काम आहे, डोळ्याला काम आहे, कानांना काम आहे, मुखाला काय काम आहे. नामस्मरणासाठी वेळ नाही असे म्हणणारी लोकांसारखे अज्ञानी लोक या जगामध्ये नाही. कारण ते इतकं सोपं आहे, इतकं उपाधी विरहित आहे की तुम्ही कुठल्याही स्थितीमध्ये घेऊ शकता. अहो, वृंदावनचे सध्याचे नामावतारी सत्पुरुष प्रेमानंद महाराज म्हणतात, मी तर तुम्हाला मुभा देतो, शौचालयात पण नामस्मरण करा. माझी मज झाली अनावर वाचा. जगद्गुरु तुकाराम महाराजांना देखील टोकलं होतं, अरे तू क्या म्हणे तिकडे दिशेला जातो, तिथं तरी विठ्ठल विठ्ठल म्हणणं बंद कर. अरे म्हणे काय करू, म्हणे माझी मज झाली अनावर वाचा.
किती या संतांनी आर्जव करावा नामासाठी. किती सोपं, किती सोपं, किती उपाधी रहित. आणि हे सगळं करून थेट भगवत साक्षात्कार, थेट कल्याण. आपण म्हणाला हो दादा हे सगळं ठीक आहे, पण आमची अशी इच्छा आहे की प्रपंचही चांगला व्हावा. नामस्मरणाने तो होतो का? महाराज म्हणतात नाम म्हणजे उंबरठ्यावरचा दिवा आहे. उंबरठ्यावरती दिवा जसा घरामध्ये आणि अंगणामध्ये प्रकाश पाडतो, त्याप्रमाणे राम नाम हे तुमचं प्रपंचामध्येही प्रकाश पाडतं आणि तुमच्या पारलौकिक अंतःकरणामध्ये देखील प्रकाश पाडतं. बघा किती इफेक्टिव्ह असावा. आपल्यापैकी अनेकांचे संसार राम नाम घेण्याच्या आधी किती कटकटी होत्या, किती त्रास होता. आज तुम्ही महाराजांकडे मागत नसाल, पण महाराजांना आपल्या लेकरांची, आपल्या लेकीची काळजी असते की तिच्या संसारामध्ये काही कमी पडता कामा नये. आणि म्हणून महाराज म्हणतात माझ्या व्यावहारिक दृष्ट्या एकच दोष आहे. महाराज म्हणजेच नाम. नाम म्हणतं माझ्यामध्ये व्यावहारिक दृष्ट्या एकच दोष आहे, मी कोणाचं दुःख पाहू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रारब्धात नसतानाही नाम अनुकूलता देतो. काय सांगा, कोण आहे आजच्या काळामध्ये एवढं हित करणार, एवढं परमकल्याण करणार? तुम्ही एखाद्या ज्योतिषाकडे गेला तरी दक्षिणा घेतल्याशिवाय ज्योतिष सांगत नाही तो. पण इथं आमचं नाम काहीच अपेक्षा नाही, काय काहीच अपेक्षा नाही. तुम्ही फक्त घ्या म्हणतो, घेऊन बघा. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. कितीही सांगितलं तरी कदाचित तुम्हाला नामाची महती शब्दाच्या आधाराने सांगितलं तरी संपणार नाही. कारण नामाची महती सांगून संपली तर श्री महाराज म्हणतात नामाला लटके पण येईल. त्यामुळे नाम हे अशी वस्तू आहे की तुम्ही जी आज घेत आहात तीच मनापासून घ्या, आणखीन वाढवा, आणखीन निष्काम भावनेने घ्या. नामासाठी नाम घ्या, काहीही मागू नका महाराजांना, काहीच. मी तर म्हणतो भगवंताचं दर्शन देखील मागू नका, काहीच मागू नका. ब्रह्मानंद महाराजांचा आदर्श ठेवावा की महाराज जर मला काही द्यायचंच असेल तर माझं मागणं बंद करा म्हणाले. तसं आपण नामाकडे काहीच मागू नये, फक्त नामासाठी नाम घ्यायला सुरुवात करावी. थोडं थोडं पावलं टाकावी. एकदम तुम्हाला 13 तासाचं नाम जमणार नाही, कदाचित 1 तासाची बैठक होणार नाही, कदाचित अर्धा तासाची बैठक होणार नाही, कदाचित 15 मिनिटं तुम्ही स्वस्त बसू शकणार नाही, 5 मिनिटं बसू शकणार नाही, पण निदान 1 माळेने तरी आपण सुरुवात करावी. 1 माळ. आणि नाम असं आहे ना की ते यंत्र आहे, ते खेचत देतं आतमध्ये. तुमच्या 1 माळाच्या 10 माळा कधी होतील, 10 माळाच्या 100 माळा कधी होतील हे तुमचं तुम्हाला कळणार नाही. आणि तेच अजपा जपापर्यंत तुम्हाला कधी घेऊन जाईल. त्यामुळे नाम ही घेण्याची वस्तू आहे. तुम्ही घेऊन बघा, ते घेता 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 तुम्हाला किती उंचीवरती घेऊन जाईल. हे सगळे अनुभव नामाचे तुम्हाला येतील. अति साजिरे, स्वल्प, सोपे आणि फुकाचे आहे हे सांगायला नकोच. काय करावं लागतं नाम घ्यायला? आजच्या काळामध्ये अनेक कोर्सेस आले. 21 दिवसात कुंडलिनी जागृती, फॉर्म भरा. फॉर्म भरायला गेलो की म्हणतात 11,000 रुपये. ते ऐकून कुंडलिनी जागृत होती की होत नाही माहित नाही, पण अंगावरचे केस उभे राहतात. पण आमच्या महाराजांनी काय घेतलं आमच्याकडून? काय घेतलं? आणि आपला प्राण काढून दिला फुकट. पण काय असतं ना, यामध्ये 2 अंग आहेत. फुकाचे आहे, पण एखादी गोष्ट फुकट मिळाली की त्याची किंमत राहत नाही. तसे आम्ही लोक कधी कधी महाराजांचे लेकर ते फुकट मिळाले ना, असं ते नामभूत नंतर. माझे समर्थ म्हणतात मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा, सुखाची गडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न आहे. अरे नको असं वीट मानू, नको कंटाळा करू. हे सगळं जाणारे हातातून एक ना एक दिवशी. सज्जनो, ते फुकाचं आहे, पण त्याच्याविषयी चाल ढकल करू नका. म्हातारपणी घेऊन असा विचार करू नका. आता जाधव साहेबांचे वडील मला म्हणाले मी मिलिटरी मध्ये असतानाही माझा परमार्थाला लागलो म्हणे. खरोखर कौतुक आहे. मिलिटरी सारख्या अतिशय काय म्हणता येईल, एक प्रकारे
तमोगुण आणि रजोगुण त्याच्यामध्ये अत्यंत प्राबल्य असतं त्या प्रोफेशन मध्ये. तिथं आपला सत्वगुण जपणं हे फार अवघड आहे. पण त्यांनी तो जपला, पूर्वसंचित आहे त्यांचा, आणि त्यामुळेच या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुण्याईने आज ब्रह्मचैतन्य या दारात स्थिरावलेले आहे. त्यामुळे सज्जनो, फुकाचं आहे म्हणून वेळ वाया घालवू नका. तरुणपणापासून नामाला लागा, लहानपणापासून नामाला लागा. घरामध्ये आपल्या मुलांना जे आपण संस्कार करतो त्यामध्ये हा एक संस्कार करा की दररोज एक माळ जप केलाच पाहिजे. आणि त्यामध्ये त्यांचंच कल्याण सामावलेलं आहे. त्या मुलांनाच या संस्काराचं फळ त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात मिळणार आहे की त्या नामाच्या आधाराने तरलो, त्या नामाच्या आधाराने उद्धरलो, आणि त्या नामाच्या आधारानेच आज जे काही आहे ते मिळवलं, ही अनुभूती त्यांना येईल. त्यामुळे फुकाचं आहे म्हणून तुम्ही त्याला वाया घालवू नका. समर्थ म्हणतात, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, असा हा भवरोग नाहीस करणार भगवंताचं नाम. जीवा मानवा हेची कैवल्य साचे. बघा, आम्ही हे कैवल्य, हे कल्याण, हे वैकुंठ, हे सद्गती प्राप्त करण्यासाठी काय काय साधनं करतो. पण खरोखर एकच सत्य साधन आहे, रामनाम. अनेक लोकांना हे कळतं, पण 4 लोकांच्या खांद्यावरती कळतं रामनाम सत्य आहे. आणि ते ज्याच्यासाठी सांगतात त्याला ऐकू येत नाही, आणि जे बोलतात त्यांना ते कळत नाही. त्यामुळे ते जर त्याला आयुष्यात आधी कळालं तर मला वाटतं अंतयात्रेच्या आधी आंतरयात्रा घडेल, आणि आंतरयात्राच त्याला त्याच्या स्वरूपाचं दर्शन घडवून देईल. एवढं हे रामनाम परिणामकारक आहे, महाराजांना अत्यंत प्रिय आहे, आणि आपल्या गुरुचं खरं पूजन आहे. निरंतर नामस्मरण करणं ते तुम्ही करतच आहात, ते करत राहा, हीच महाराजांच्या चरणी पुनश्च एकदा प्रार्थना करतो आणि वाणीला विराम देतो. जानकी